मला वाटतं सॅम टीव्हीने ती बातमी चुकीची दिली की निवडणूक लढणार नाही अशा प्रकारचं वक्तव्य मी केलं नाही. मुख्यमंत्री महोदयांशी जवळजवळ तास सव्वा तास चर्चा झाली आणि त्या चर्चेमधून लोकांची भावना बारामती लोकसभा मतदारसंघातील काय आहे. 6,86,000 मतं ही पवार प्रो आहेत, तर 5,50,000 मतं ही पवारांच्या अँटी पवार संपूर्ण मतदारसंघात आहे. ते अनेक निवडणुकांमध्ये आले की मी त्यांना जस्टिफिकेशन दिलं आणि 2 पवार एकमेकांच्या विरोधात लढत असतील तर 6,86,000 मध्ये डिव्हिजन होईल, पण 5,80,000 मतं ही इतर बारामतीतून आपण निवडणूक लढण्यावर ठाम आहात, काय सांगाल? नाही, आज सकाळी मुख्यमंत्री महोदयांनी मला बोलवलं होतं. तास सव्वा तास चर्चा चांगली एकदम झाली. मला जसं 2-3 दिवसापूर्वी मी त्यांना भेटलो होतो तसंच अगदी आकडेवारी सकट बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीची अजित पवारांची सीट कशी अडचणीत आहे याची आकडेवारी सकट मी त्यांना सांगितलं. आणि मी म्हटलं की अडचणीतली सीट आहे, जर इलेक्टिव्ह मेरिट हा जो प्रकार जर पाहिला जातो, एक एक सीट महत्त्वाची आहे, तर इथे ही अडचण होईल. आणि त्यामुळे आपल्याला माझी विनंती आहे की बाबा या बाबतीमध्ये तुम्ही मला परवानगी द्यावी. परंतु मुख्यमंत्री महोदयांनी अगदी क्लिअर कट, आणखी एक त्याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा ट्विस्ट हा आला की मी बाहेर आल्यानंतर, मुख्यमंत्री महोदयांच्या चर्चेनंतर बाहेर आल्यानंतर, आपल्या मरणाने राजकीयदृष्ट्या अजित पवार मरणारच आहेत, तर आपण धनी कशाला, हे माझे शब्द आहेत. गेले 5 दिवस अनेक ठिकाणी मी बोललेलो आहे प्रेक्षेसमोर. आणि काही कार्यकर्ते, काही नेते, लोकल भागातले नेते यांचं असं म्हणणं होतं की ठीक आहे, असे अजित पवार हरणार आहेत तर आपण कशाला त्याच्यासाठी, असं बऱ्याच माझ्या हितचिंतकांनी मला सांगितलं होतं. हे माझं वाक्य मुख्यमंत्र्यांच्या तोंडी घातलं गेलं. मुख्यमंत्री असे म्हणाले, अजिबात तसं नाही. आज चर्चेमध्ये हा विषयच झाला नाही. बाहेर मुलाखतीमध्ये मी बोललो की मनाने ते मी जरी लढलो नाही तर ते हरणार आहेत वगैरे, अशा प्रकारची जी भूमिका लोकांची आहे ती मी मांडली. मुख्यमंत्री महोदयांनी मला पुन्हा पुन्हा हे सांगितलं, विजयराव आपल्याला युती धर्म पाळला पाहिजे, एक सीट महत्त्वाची नाही आहे, तिथे हे करण्याऐवजी आपण ती सीट जर अडचणीत असेल तर त्याला काय मदत करू शकतो असं काहीतरी करून युती धर्म पाळावा, अशा प्रकारची मला त्यांनी सूचना दिली होती. चुकीचं आहे की मुख्यमंत्री महोदयांनी मला असं सांगितलं, हे साफ चुकीचं आहे. उगाच त्यांच्यावर तो शिंतोडे उडत आहेत, मला त्याचं दुःख आहे. अजिबात तसं नाही आहे. पूर्णपणे आपल्या सर्व लोकांनी या बाबतीमध्ये ताबडतोब त्याचं क्लेरिफिकेशन आपल्या टीव्हीवरून करावं, आपल्या माध्यमातून करावं. असेल मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं त्याच्यावर क्लेरिफिकेशन तुम्ही सांगितलं? नाही, मुख्यमंत्री महोदयांनी हेच सांगितलं की महायुतीचा धर्म आहे, त्यामुळे आपल्याला हे काम करावं लागेल. एका ठिकाणी जरी तुमचं ते न्यायिक लढाई, तुमची लोकांची संघर्ष असेल, परंतु त्याच्यासाठी महायुतीमध्ये आपल्याला अडचण नको, आपल्या पक्षाला अडचण नको. किंवा शेवटी मी त्या सगळ्या इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं 4 वेळा की मुख्यमंत्री महोदयांच्या शब्दाच्या बाहेर मी नाही, परंतु मला लगेच आत्ता काही निर्णय नाही घेता येत. मला लोकांशी चर्चा करेल मी. मतदारसंघातील काही प्रमुख नेते हे जे सगळे आज दिवस रात्र गेले 8-10 दिवस माझ्याशी संपर्कात आहेत, त्या सगळ्यांना विश्वासात घेऊन 2-4 दिवसानंतर परत मी येईल आणि मग त्याच्यानंतर आपण निर्णय घेऊ, एवढं क्लिअर कट सांगितलं होतं. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना अशा प्रकारे विपर्यास झाला असं माझं मत आहे. तुम्ही म्हणता की ती जागा अजित पवारांसाठी अडचणीची आहे, तर का अडचणीची आहे, म्हणजे त्याचं काही असं काय? आता मी बऱ्याच वेळा या अडचणीबाबत मी बऱ्याच वेळा बोललो, आता त्याच्यावर पुन्हा बोलण्याची गरज नाही. 2-3 दिवसानंतर निश्चितपणे मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा केल्यानंतर पुन्हा मी सगळ्यांना. आपली पुढची भूमिका काय असेल? लढवणार, नाही लढवणार? नाही, आता असं आहे म्हणून मी सांगितलं मुख्यमंत्री महोदयांना सुद्धा, नाहीतर मी आजच्याच जाहीर केलं असतं. मला काही लोक जे ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये होते ते सगळे दौंड, पुरंदर, बारामती, इंदापूर, खडकवासला या सगळ्या मतदारसंघातले जे प्रमुख काही नेते होते, जे चर्चेमध्ये होतो, दिवस रात्र याच्या बाबतीतली खलबत होती, त्या सर्वांना विश्वासात घेतल्याशिवाय मी नाही करू शकत.
आणि म्हणून मी त्यांना विनंती केली की 2-4 दिवस सगळ्यांना विश्वासात घेऊन त्यांची मतं घेऊन कसं काय करता येईल त्या पद्धतीने नंतर मग येऊन आपल्याला भेटेल. थँक्यू. थँक्यू.